नवी मुंबईतील तुर्भे झोपडपट्टीमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून तरुण पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। पाहुयात नगरसेवक झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, ते काय करणार आहेत। नवीन पिढी म्हणून ऍज अ युथ मी इथे आपल्या लोकांमध्ये जेवढे तुर्बासूरमध्ये आहे, इथे माझे जेवढे सहकारी मित्र आहेत त्यांच्यासोबत लहान ते मोठं झालं, पण आतापर्यंत आम्ही स्लम मध्येच आहे। माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या अंतर्गत जेवढे SRA आणि क्लस्टर योजनामध्ये आम्ही त्यांना एक चांगलं पक्का हक्काचं घर म्हणून राहण्याचं आम्ही त्यांना संधी देणं इच्छुक आहोत। आम्ही त्यासाठी खूप जास्त काम करतोय आणि या ठिकाणी तुम्ही तुर्बासूर म्हटलं गेलं तर तुम्ही जर समोर पाहत असाल ठाणे बेलापूर पट्ट्यावर हा सगळ्यात मोठा स्लम जे इथे आहे। जर इकडे आमच्या काही हॉस्पिटलच्या समस्या सुद्धा असेल तर आम्हाला इकडनं 3 किलोमीटर लांब जावं लागतं। जे इकडनं राईट साईडनी कोपरीवरनं मार्गे नवी मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल काय असेल, आपण इथे हॉस्पिटलचं पण नियोजन केलं आहे। महानगरपालिकेने इथे हॉस्पिटल दिलं आहे, पण प्रॉपर सर्जिकल हॉस्पिटल असं इथे काहीच नाही। आणि सर्वात मोठा मुद्दा, आमच्या इथे कुठलीही मयत झाली त्यासाठी आम्हाला ब्रिज क्रॉस करून त्या बाजूला इकडनं चालत जावं लागतं 2 ते 3 किलोमीटर। त्यासाठी सुद्धा आम्हाला अंतिम यात्रेसाठी सुद्धा जावं लागतं। त्यासाठी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण मागणी केली। मागे आपले इथे डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे एखादी जागा मोकळी आहे तिथे, त्यासाठी आम्ही मागणी केली आहे। तिथे मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमी आणि आपल्या बाकी सर्व समाजासाठी स्मशानभूमी असे आम्ही प्रस्ताव टाकला आहे। ते बरेचसे एक वस्तू आहे जे आम्ही सगळे करतोय, पत्र टाकले, सगळे इन प्रोसेस आहेत। आम्ही त्यासाठी कामं करत आहोत। इथून वाशीला जावं लागतं, 3 किलोमीटर जावं लागतं। काही काही लेडीजला सगळ्यांनाच पैशाचा इश्यू असतो, कारण स्लम एरिया आहे। तर सगळ्यांचंच पॉसिबल नाहीये की गाड्या घेऊन जाणं। मग त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण प्रस्ताव टाकलेला आहे की आपलं माता बाल रुग्णालय तुर्भ्यामध्ये चालू करणार आहोत। आणि राहिला विषय पक्क्या घरांचा, तो तर आपल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला प्रस्ताव टाकलेला आहे आणि आपण काम चालू आहे।